चंद्रकलांच्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण या चॅनलवरती इतके जास्त ॲक्टिव्ह नव्हतो, पण आता आपण कंटिन्युअसली या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहणार आहोत आणि सुंदर सुंदर असे तुम्हाला दागिने बनवायला शिकवणार आहोत सिंपल टेक्निकसोबत. आणि आज खास व्हिडिओ आहे एक सुंदर अशा नथीचं जे बनवणार आहे मी. इतके सुंदर पर्ल्स आलेले आहेत, ते यूज करून मी बनवणार आहे. पर्ल्स तुम्ही पाहू शकता, या आहेत त्या नॅचरल पर्ल्स ज्याचा मी यूज करणार आहे आजच्या नथीमध्ये. एकदम ऑथेंटिक लुक येणार आहे यामुळे नथीला. पाहू शकता तुम्ही कसले सुंदर आहे ते. यांचा कलर्स आणि यांची जे शेप आहे, नॅचरल शेपमध्ये नथ जी दिसते ती खूप सुंदर दिसते. त्यामुळे असं ठरवलं की ही जेव्हा नथ मी बनवेल तेव्हा डेफिनेटली एक यूट्यूबवरती ट्युटोरियल बनवेल, ज्याच्यामध्ये मी दाखवणार आहे की मी नथ कशी बनवते. सो लेट्स स्टार्ट. आणि चॅनलला तुम्ही फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला याच्यावरती खूप सारं काही शिकायला मिळणार आहे. इन डिटेलमध्ये शिकायचं असेल, ईच अँड एव्हरी कोर्स तुम्हाला प्रॉपर शिकायचा असेल आणि स्वतःचा तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल, क्लासेस घेणं स्टार्ट करायचं असेल तर प्लीज आपलं अकॅडमी जॉईन करा. तिथे तुम्हाला सगळं काही कोर्सेस बघायला मिळणार आहे. या सगळ्याचं माझं इन्स्टा पेज आणि अकॅडमीचे डिटेल्स या सगळ्याचे मी लिंक्स कॅप्शनमध्ये मेन्शन करत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आपली वेबसाईट पण आहे जिथं या सगळ्या प्रोडक्ट जे आपण बनवत आहोत ते तुम्ही तिथं जाऊन परचेस करू शकता. त्याचीही लिंक खाली मेन्शन केली जाणार आहे. सो लेट्स स्टार्ट मेकिंग ऑफ एक ब्युटिफुल नथ. सो चला तर मग आपण स्टार्ट करतोय आपली मेकिंग. त्याच्यासाठी मी घेतलेला आहे ब्रासचे बेस आणि व्हाईट कलरचं पान कुंदन. व्हाईट कलर मी यासाठी घेतले कारण याच्यामध्ये तुम्ही बघता ऑलरेडी त्याचे स्वतःचे खूप छान कलर्स आहेत. सो मला ते कलर डिस्टर्ब करायचे नाही आहेत, म्हणून मी व्हाईट कलरचे घेतले. आणि ऑथेंटिकनेस मेंटेन करण्यासाठी हे घेतलेत मी फ्यूज वायर, त्या पानाला पूर्ण हे मणी बांधण्यासाठी. आणि सुंदर अशी मी टीक घेतलेले आहेत. हा जो गोल्डन एकच छोटासा टिक येणार आहे त्याच्यामध्ये, त्याच्याने खूप छान लुक मेंटेन होणार आहे. आणि लास्टला आपण एक रेड मनी ॲड करणार आहोत, छोटासा रेड कलर, जस्ट टू मेंटेन द कलर थीम, की थोडंफार काहीतरी त्याला छान टच देण्यासाठी. सो चला तर मग स्टार्ट करूया. सो सुरुवात करूया आपण हे मणी काढून घेण्यापासून. सुंदर अशी प्रिशियस मणी आहेत हे, त्यामुळे एक एक मणी इतका कॉस्टली आहे की त्याला आपण खूप जपून वापरावं लागतं. सो आय थिंक इतके इनफ होतील आपल्याला. कट करून तुम्हाला लागतील तितके मणी एक एक ओवून घ्या. पानाला म्हणजे आजूबाजूने पूर्ण बांधून, टोकाला बांधून खालची बाजू मोकळी सोडायची आपल्याला. असं प्रत्येक एक एक मणी ओवून घ्यायचा. ओवून झाल्यानंतर ते जे पान आपण घेतलेलं आहे म्हणजे कुंदनचा पॅच, त्यामध्ये सगळ्या बॉलतारमध्ये टाकलेल्या मणी ओवून घेऊन त्या एकदा पीळ घ्यायच्या. छान टाईट पीळ झाल्यावरती पूर्ण तुमच्या टोकाला धरून आजूबाजू सगळीकडे ते बांधून घ्या. खालची बाजू मात्र मोकळी सोडायची आहे. बांधून झाल्यानंतर बेस घ्या. बेसला तार गुंडाळून घ्या. बांधायची तार ती गुंडाळून घ्यायची आहे, चांगली टाईट गुंडाळून घ्या. आणि त्यावर आपण जो पॅच रेडी केलेला आहे कुंदनचा, तो ठेवून वर आणि खाली दोन्ही बाजूस छान टाईट बांधून घ्यायचं. जितकी टाईट बांधाल तितकं नथ खूप छान बसते. त्यामुळे छान टाईट हात घेऊन हे सगळं बांधून घ्या. पॅच बांधून झाल्यावरती त्याला खाली तुम्ही चौकोन करू शकता किंवा फ्लावर डिझाईन करू शकता. किती मोठी नथ हवी आहे आणि किती ठसठशीत दिसायला हवी आहे त्यावरनं तुम्ही हे डिसाईड करू शकता. सो मला स्मॉल साईजची नथ हवी असल्यामुळे मी खाली चौकोन बनवत आहे. चौकोनावरती त्याला मी छान असे टीक पण ठेवणार आहे. टीक म्हणजे एक छोटंसं असं गोल्डन पॅच आहे, ज्याच्याने तुमच्या नथीला एक खूप छान ऑथेंटिक लुक येतो. आणि तेच आपण या नथीमध्ये ॲड करणार आहोत. सो आपला चौकोन रेडी झाला आहे. त्याला छान असं सुंदर टाईट बांधून घ्या, म्हणजे ते हलणार नाही आणि नथ एकदम स्टडी राहील तुमची. चौकोन बांधून झाल्यावरती त्याला तारेमध्ये टीक ओवून घ्या आणि तो बरोबर चौकोनाच्या सेंटरला प्लेस करा. याने तुमचा चौकोनातला जो गॅप दिसतो तोही कवर होतो आणि सुंदर अशी एक त्याला डिझाईन पण येते. चौकोन बनवून झाल्यावरती सलग आपण 3 मणी ओवून घेणार आहोत. ते ओवताना मी रेड कलर वापरला आहे, सो दॅट नथीला एक खूप छान असा कलर पण ॲड होईल. यानंतर आपण लटकन बनवून घेणार आहोत. फ्यूज वायरमध्ये मण्या ओवून घेऊन अशी लटकन बनवून घ्यायची. 3 लटकन सहसा आपण यूज करणार आहोत आणि मध्ये ग्रीन कलरचाही लटकन आपण यूज करणार आहोत.
सो लटकन म्हणून घेऊन त्याची टोकं कट करून घ्यायची आणि जे तार आपल्या बेसला अटॅच्ड आहे त्या तारेमध्येच हे तिन्ही लटकन ओवून घ्या आणि परत एक छोटासा मणी ओवून घ्या आणि सगळं धरून तुम्हाला पीळ टाकायची आहे आणि टाईट बांधून घ्यायचं आहे. बांधून झाल्यावरती आपली ही नथ कंप्लीट आहे. जी तार आहे, आपण जी बांधायला तार वापरतो ती आता कट करून घ्यायची आहे. सो रेडी झाली आहे आपली नथ. किती सुंदर दिसते बघा. आता आपण फायनल टच करून घेणार आहोत. एक्स्ट्राचं बेस कट करून आपण त्याला गोल करणार आहोत. गोल करून एकदम स्टडी छान बसेल असं गोल करून घ्यायचं. रेडी झाली आहे आपली नथ. पाहू शकता तुम्ही, इतकी सुंदर दिसते. आणि ट्युटोरियल कसा वाटला हे सांगायला विसरू नका. सो कंप्लीट झालेली आहे आपली ही नथ आणि खूप खूप सुंदर दिसतीये. म्हणजे ती इतकी गोड दिसते, इतकं त्याचं ऑथेंटिकनेस जो आहे तो इतकं छान दिसतोय. नाकामध्ये मी लावून दाखवते ही तुम्हाला. आणि आपल्या नथीची एक खासियत असते, आपली नथ पडत नाही. प्रेसच्या असल्या तरी पडत नाही. सो ही खासियत असते आणि हेच आपण स्टुडंटला शिकवत असतो. तुम्ही बघू शकता खूपच सुंदर दिसते ही नथ, खूप सुंदर. आणि ही नथ तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्हाला आपल्या वेबसाईटवर व्हिजिट करू शकता, आपल्या स्टोअरला व्हिजिट करू शकता. बल्कमध्ये हवी असेल तरी करून मिळेल. बट ॲज यू ऑल नो, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, प्रिशियस मनी आहे, त्यामुळे प्रीमियम क्वालिटी आहे. सो प्रीमियम क्वालिटी आहे तर ऑफकोर्स त्याची कॉस्टिंग पण खूप जास्त आहे. सो वी हॅव ट्राईड की तुम्हाला तरी ते बल्कमध्ये इतक्या छान प्राईसला मिळलं पाहिजे की तुम्ही आरामात तुमच्या क्लायंटलाही चांगल्या प्रॉफिटसोबत विकू शकता. सो तुम्हाला जर हे हवे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला. नंबर स्क्रीनवरती मेन्शन आहे. थँक्यू.